मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत। त्यांचा हा सोलापूर दौरा फडणवीसांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या 1348 घरकुलांचं वितरण केलं जाईल। दहिटे येथील 1128 तर शेळगे येथील 220 घरकुलांचं ते वितरण करतील। असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती होणार आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प यशस्वी झालाय। सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 1348 घरांचं वितरण जे आहे ते होणार आहे। पंतप्रधान आवास योजनेतून बांधण्यात आलेल्या घरं नेमकी कशी आहेत हे आज आपण जाणून घेऊयात। खरं तर 1 BHK असणारं घर जे आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं जे आहे ते या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेतून बांधण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी एक हॉल, एक किचन, त्याचबरोबर एक बेडरूमची जी आहे ती निर्मिती करण्यात आलेली आहे। 328 स्क्वेअर फुटामध्ये हे सर्व काही बांधण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी हॉल आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे या ठिकाणी किचनची देखील निर्मिती देखील करण्यात आलेली आहे। गॅलरी आहे आणि त्याचबरोबर या सर्व संपन्न जे आहेत हे सर्व माडाच्या निर्मितीनं ही घरं जी आहेत ती तयार करण्यात आलेली आहेत। त्यामुळे एकंदरीत 1 BHK असलेल्या या घरांची निर्मिती आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1348 घरांचं वितरण जे आहे ते होणार आहे। त्यामुळे एकंदरीत असंघटित कामगारांची एकंदरीत स्वप्नपूर्ती जी आहे ती होत असल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे एकंदरीत असंघटित कामगारांना जे आहे ते 1348 कामगारांना या घरांचं वितरण जे आहे ते होणार आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।